आपल्या लोकसभेमध्ये 1971च्या लोकसंख्येनुसार सर्वाधिक किंवा जास्तीत जास्त किती सदस्य असणं अपेक्षित होतं, ते 550 सदस्य इतकं असणं अपेक्षित होतं. यापैकी 530 सदस्य जे आहेत ते राज्यांमधून यायचे होते आणि त्यासाठी अर्थातच फर्स्ट पास पोस्ट सिस्टीम, ज्याला आपण प्रत्यक्ष निवडणूक पद्धती असं म्हणतो, त्या आधारे ते निवडले जात होते. केंद्रशासित प्रदेशामधून येणाऱ्या सदस्यांची संख्या जास्तीत जास्त 20 इतकी होती. अर्थात 550 ही सर्वाधिक मॅक्सिमम अशा प्रकारची सदस्य संख्या होती. मात्र प्रत्यक्षामध्ये आपल्या लोकसभेमध्ये 545च इतके सदस्य होते. हे 545 सदस्यांमध्ये 2 अँग्लो इंडियन सदस्यांचा पण समावेश होत होता. पण नंतरच्या काळामध्ये अगदी अलीकडे हे 2 अँग्लो इंडियन सदस्यांना नॉमिनेट करण्याची पद्धत 2020 पासून आपण पूर्णपणे बंद केली. त्यामुळे इफेक्टिव्हली आपल्या लोकसभेमध्ये 543 इतके सदस्य उरलेले होते. आता ही सदस्य संख्या वाढणार आहे म्हणजे काय होणार आहे, तर 131व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार ही सदस्यांची संख्या जास्तीत जास्त 850 इतकी होणार आहे.